नमस्कार मंडळी, सारथी नॉलेज हब या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी शासन नवीन नवीन योजना आणत असतं, परंतु या योजना खेड्यापाड्यात गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याला जरा उशीर होतो किंवा जी काही मोठी शेतकरी जे असतात त्यांच्यापर्यंत या योजना सहज पोहोचतात, परंतु जी काही अनभिज्ञ मंडळी आहेत या योजनांविषयी त्यांच्यापर्यंत हे या योजना पोहोचवण्याचं काम सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून मी डॉक्टर अजय पवार करतो आहे. तर मित्रांनो, तुमचा जो प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळेच मला हे असले उपक्रम राबवण्यासाठी जे बळ मिळतं त्याबद्दल खरं तर तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा शेतकऱ्यासाठीची एक नवीन योजना या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आजची जी योजना आहे ती आहे सौरचलित फवारणी पंप योजना. मित्रांनो, शाश्वत विकासाच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचं जागतिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. आणि अलीकडेच आपण जे बघतोय की सौर पंप योजना म्हणजे जी काही कुसुम योजना जी आहे ती असेल किंवा सूर्यमित्र योजनेच्या माध्यमातून जे काही आपल्या छतावर देखील आता सौर ऊर्जेच्या माध्यमातूनच वीज पुरवठा केला जाणार आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्याला देखील परवडणारं यंत्र मिळावं आणि त्या माध्यमातून सौरचलित फवारणी पंप योजना शासनाने सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, तर ही नेमकी योजना कशी आहे आणि यासाठी अर्ज कुठे करायचा, कसा करायचा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी योजना आहे ती आहे आपली सौरचलित फवारणी पंप योजना. तर यासाठी आवश्यक काय, तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी आवश्यक आहे. आजही अनेक शेतकरी जे आहेत त्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही किंवा त्याचं महत्त्व त्यांना अजून तरी कळालेलं नाही. तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यासाठी फार्मर आयडी ॲग्रीस्टॅटच्या वेबसाईटवर जो फार्मर आयडी आपण काढतो तो इथून पुढे प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्याला आवश्यक आहे. जर तुम्हाला पीक विमा घ्यायचा असेल, शेतीशी संबंधित कुठल्या योजनेचा जर लाभ जर घ्यायचा जर असेल, महाडीबीटीवरच्या योजनांचा जर लाभ जर घ्यायचा जर असेल, तर तुम्हाला फार्मर आयडी आवश्यक आहे. तर हा फार्मर आयडी प्रत्येकाने लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे, त्याशिवाय तुम्ही या योजनेला अर्ज करू शकणार नाही. कारण फार्मर आयडी द्वारे तुमच्या शेतकऱ्याची सर्व माहिती या फार्मर आयडीला लिंक केलेली असणार आहे. आणि फार्मर आयडी तुम्हाला मिळाल्यानंतर हा जो अर्ज आहे तो तुम्हाला करायचा आहे महाडीबीटी या वेबसाईटवर. जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता किंवा तुमच्या हातात 20, 25, 30, 50 काही शेतकऱ्यांपर्यंत 1 लाखापर्यंतचे देखील आयफोन आहेत किंवा ज्या फोनमध्ये नेट चालतंय अशा अँड्रॉइड फोनमध्ये महाडीबीटीच्या वेबसाईट वरून तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा अर्ज भरू शकता. केवळ व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टासाठी फोनचा वापर न होता ह्या ज्या योजना आहे या योजनेच्या माध्यमातून बाहेर जे आपल्याला 100-200 रुपये फॉर्म भरण्यासाठी लागतात, तर त्याऐवजी आपण महाडीबीटी वरून जर आपण घरच्या घरी हा अर्ज आपण शिकलो, जसे बाकीचे ऍप्लिकेशन आपल्याला पूर्ण चालवता येतात तशी महाडीबीटीची माहिती आपण पूर्णतः घ्या आणि घरच्या घरी अर्ज करायला शिका. तर या वेबसाईटवर जाऊन आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येतो. तर आता हा अर्ज कोण करू शकतं आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे अनुदान किती आहे. कुठलाही शेतकरी असो तो याच्यासाठी अर्ज करू शकतो. तर त्यामध्ये अल्पभूधारक, महिला आणि SC ST यांना 50% अनुदान आहे. जो तुम्ही सोलार पंप घेणार आहे, सोलार फवारणी पंप, त्याच्यासाठी तुम्हाला हा जो घटक आहे याच्यासाठी 50% अनुदान आणि ते पण जास्तीत जास्त 1800 रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळेल. म्हणजे फार तर तुम्ही 3600 रुपयापर्यंतच जे काही आपली तुमचा पंप आहे तो खरेदी करू शकता किंवा त्याच्यावरचा जरी केला तुम्ही जर 5000चाही जरी घेतला तरी तुम्हाला मात्र अनुदान 1800 रुपये जास्तीत जास्त मिळेल. आणि शिवाय इतर शेतकऱ्यांसाठी 40%, परंतु किती 1500 पर्यंत तुम्हाला अनुदान या योजनेअंतर्गत मिळेल. तर मित्रांनो, लवकरात लवकर आपला म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला जर नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून महाडीबीटीवर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. आणि लवकर म्हणजे
जर तुम्ही लवकर अर्ज केला तर तुमचं नाव या लिस्ट मध्ये लवकरात लवकर येऊ शकतं. त्याच्यामुळे या योजनेचा सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यायचा आहे. आणि जर शेतकऱ्यांचा फायदा करून घ्यायचा असेल तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, हाच व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्की पाठवा. मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.